अर्धा एक तास अगोदर ही ट्यूबलाईट गेली आहे म्हणून काढून ठेवलं आहे आणि लाईट नाही आहे म्हणून बॅक कॅमेऱ्याने शूट करावं लागतं आहे आणि विथ फ्लॅशलाईट. आणि फ्लॅशलाईट असंच कंटिन्यू एक 2 मिनटं किंवा 1 मिनटं पण असंच ठेवलं ना डोळ्यासमोर, नंतर जेव्हा हा कॅमेरा ऑफ होतो तर भाई लिटरली 1-2 मिनटापर्यंत काय दिसतच नाही आजूबाजूला. भाई सगळं ब्लर दिसतं. पण स्टील आता काय करू पण नाही शकत, लाईट नाही आहे तर मग आपल्याला हे फ्लॅशच आपल्याला यूज करावा लागेल थोडंसं इंट्रो शूट करण्यासाठी. आणि आजचा दिवस आहे, आजचा कोणता दिवस आहे, काल कोणता होता, डे 23. हां, डे 23 म्हणजे 23वा दिवस चालू आहे आज. आणि आजचा ॲज युजल मला काही माहिती नसतं की आजच्या पूर्ण दिवसात काय होणार आहे, पण मी इतका गॅरंटी देतो की काय पण होणार ते कॉलेजमध्येच होणार आणि जे पण बक्षिसी होणार ते कॉलेजमध्येच होणार. एकतर मी आमच्या ओल्ड ग्रुपसोबत टाइमपास करत असतो, नाहीतर मी जान्हवी, तुषार, ईशासोबत टाइमपास करतो. टाइमपास नाही बोलू शकत, लेक्चर पूर्ण अटेंड करतो आम्ही पूर्ण दिवसात. अगर म्हणजे असं थोडे मेन असतात तर ते करतो आणि कधी कधीच आम्ही असं बंक करतो, सारखं बंक नाही करत. आणि मोस्ट ऑफ दी टाइम तर लेक्चर कॅन्सल पण होतात. तर जे पण लेक्चरच्या नंतर जे आम्ही करतो, जे पण ॲक्टिव्हिटी बोला, पण जे पण आम्ही करतो ते एक असंच टाइम स्पेंड करायला करतो. आता लास्ट इयर आहे तर नंतर कोण भेटेल नाही भेटेल ती वेगळी गोष्ट आहे, पण असंच एक टाइम स्पेंड करायला आम्ही भेटतो. लेक्चर नंतर थांबतो आम्ही कॉलेजमध्ये. तर मी थोडा टाइम ओल्ड ग्रुप सोबत असतो जो FY पासून माझ्यासोबत आहे आणि थोडा टाइम मी जान्हवी, ईशा, तुषार सोबत असतो. तर जे पण आम्ही करतो तर तेच मी दाखवतो भाई माझ्या ब्लॉगमध्ये आणि तेच माझ्या आयुष्यात आहे तर तेच दाखवणार मी. अजून माझ्या आयुष्यात काही घडतच नाही तर मी दुसरं काय दाखवू शकतो माझ्या ब्लॉगमध्ये. मी एक लाईफस्टाईल ब्लॉगर आहे तर जे काय करतो तेच दाखवणार. पूर्ण दिवस माझा ह्याच्यातच जातो तर मी हेच दाखवू शकतो. हे मी किती वेळा तरी बोललोय, पण हे सारखं सारखं बोलावं लागतं कारण की मी सारखं मी ऐकतो की का फक्त कॉलेजचेच ब्लॉग येत आहेत. तर भाई मी काय करू, मी कॉलेज स्टुडंट आहे तर मी तेच देणार ना, तोच कंटेंट देणार. काय पण बक्षुदी तर माझी किती बक्षुदी माहिती आहे तुम्हाला. मला माहिती आहे का मी कितीतरी ब्लॉगमध्ये असं कॉलेजला कुठेतरी असं लो दाखवलंय. हा मोस्ट ऑफ दी टाइम मी हाय दाखवलंय, म्हणजे खूप चांगली तारीफ केली आणि ऍक्च्युली ते तारीफच्या लायक हाय कॉलेज. असं नाही बोलत की मी तिकडे हाय म्हणून तो कॉलेज चांगला आहे, पण जेन्युइनली तो कॉलेज चांगला आहे. पण कोणत्या एक पॉईंटमध्ये तो म्हणजे असं आहे थोडं वरती खाली, निगेटिव्ह पॉझिटिव्ह थिंग्स आहेत, असं काय नाही. पण मी भाई बिंदास बोल, जितके पण लेक्चर बंक करतो ना तर त्याचे सगळे शूट्स आहेत माझ्याकडे. मी किती वेळा तरी सर मॅम सोबत ब्लॉग केलाय. मी स्वतः डायमेन्शन, वज्र संस्कृती ह्या सगळ्या असं डिपार्टमेंटमध्ये असं सगळ्या इव्हेंटमध्ये मी त्यांची असं म्हणजे मला काय गोष्ट आवडत नाही त्याच्यामधून मी ते सगळं क्लिअरली इन्सल्ट करतो भाई. म्हणजे मला काहीच भीती नाही वाटत काय बोलायला, कारण की हा माझा ओपिनियन आहे भाई. जे मला ओपिनियन द्यायचं आहे, जे मला वाईट वाटतं, जे मला चांगलं वाटतं ते मी सगळं माझ्या कॅमेऱ्यासमोर ठेवतो. पण स्टील भाई मी जे करतो ना कॉलेजमध्ये, असं बोलतात मला सगळे की फक्त का कॉलेजचेच ब्लॉग बनवतो तू, पण भाई फक्त कॉलेजचे नाही, त्याच्या मागे कितीतरी स्टोरी आहेत. आणि ह्या ब्लॉग थ्रू तर सगळं क्लिअरली नाही बोलायचं, पण इन शॉर्ट मला फक्त इतकं बोलायचं आहे की भाई मी जे पण करतो, वाईट गोष्टी करतो किंवा चांगली गोष्ट करतो, मस्ती करतो, इलिगल ॲक्टिव्हिटी करतो, काय पण करतो ते सगळं कॅमेरासमोर दाखवतो भाई मी. आणि आत्तापर्यंत असं कोणीच नाही केलंय माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, तर मी आतापर्यंत काय नाही बघितलं. तर पण जसे मी ब्लॉग बनवतोय कॉलेजचे, जे पण मी करतोय ना ते दुसरं नाही करू शकत आणि करत पण नाहीये आतापर्यंत तरी भाई. पण भाई मी जर बोलतोय एकदा सगळे व्हिडिओ तुम्ही बघा, सगळे सेम व्हिडिओ नाही आहेत. हा, सगळ्या व्हिडिओच्या मागे आम्ही लेक्चर बंक केला किंवा आम्ही इकडे चाललोय तिकडे चाललोय, एकच स्पॉटवरती डेली चाललोय, ठीक आहे ते सेम असतं. पण त्याच्या मागची स्टोरी आणि त्याच्या मागचं जे पण गोष्टी घडतात ते सगळे वेगळे असतात आणि सगळे इंटरेस्टिंग आणि फनी असतात. तुम्ही जरा सिरियसली बघा. म्हणजे आता मी फोर्स तर नाही करू शकत, पण हा माझा मत मांडतोय मी तुमच्यासमोर. एकदा तुम्ही सगळे व्हिडिओ तो नीट बघा भाई, सगळ्यांची स्टोरी वेगळ्या आहेत आणि एकदम अतरंगी आहेत सगळी स्टोरी. खरं मजा येण्यासारखी आहे. आता अगेन हा तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू पडतो, तुम्हाला मजा येत आहेत का नाही, पण स्टील मला माझा ब्लॉग आवडतो. बाकी तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू तुमची मर्जी आहे, पण स्टील एकदा सगळे व्हिडिओ गो थ्रू करा. काय काय फायदा आहे एवढं लोक. अरे फ्लॅश ऑन आहे माझा, सॉरी. हा, मला बोलतो, मला कितींदा बोललाय ना सर. म्हणजे मग आता तुमच्यासोबत गेलं तर मला काय नाही बोलणार, ह्याच्यासोबत गेलं तर बोलणार. त्या दिवशी मी कोणासोबत आलो, सुजल चक्क तो कधी उगवत नाही. शिट, 5 वाजता उठलोय. विचार केला तर गेट चालू व्हायच्या अगोदर मी जाईन. अंकुर ने एक बार सच्ची बोला, तुम कितने भी जल्दी आओ, जाना तुम लोग को 7:30 बजे ही है, कुछ भी करो. अभी अरे भाई मी पण 6:30 आलो. आता बोल.
बाकी क्या करता है अकेला स्टेशन पे खड़ा रहता है. हा तो खरं ह्या दाढीवरती मला आज पोरांनी बोललं तसं म्हणजे आज काजळ लावणे, फक्त काजळ लावणे. शपथ. पण नाही रे, आज मला जरा शेप देऊन येतो ना, गरजच आहे. जर स्वतःला पण दे. काय असं नॉट अ परफेक्ट पार्ट. चपट असं तू असं आहे. तुला काढतोय तुला, नाहीतर उगाच फॉल्स इंटेन्शन जाते ना. तुला तरी काढूच शकतो मी. असं दुसरीकडे घेऊन माझ्याकडे करणे. आणि 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 हे ते रेकॉर्डच नाही झालं असेल तर मी किती वेळा तरी बाई असं रेकॉर्ड मला वाटतं की रेकॉर्डिंग चालू आहे आणि बंद असेल तर असतं. सॉरी. अरे यांचं लेक्चर आहे. का लेक्चर आहे? जायलाच लागणार तुझं. कुठे जायचं आहे? यांचं लेक्चर करूया आज. कशाला? जेसी थोडी आहे. मी जेसी वाटतो मी. हा तर भाई आता वाजलंय शायद बॅगमध्ये. नाटक नाही करत आहे, ओव्हर ॲक्टिंग पण नाही करत आहे. जेन्युइनली ते रिअलाईज नाही झालं मला की वॉच आहे काही नाही मला. पण स्टिल मला काय माहीत नाही किती वाजलेत. फोनमध्ये बघू का. हां ते 3-3:30 वाजलेत काहीतरी. आणि बस एक असंच चिल करतो आहे. थोडं फ्रेंडच्या घरी आलं आणि आज काय जास्त असं काय इंटरेस्टिंग झालं पण नाही आहे की काय जास्त दाखवू शकू. हां फक्त काय तेच भाई लेट होत असेल किती पण लेक्चरला, पण भाई युनिटी मस्ट पहिले सगळे आले पाहिजे, मग त्याच्यानंतर सगळे जाऊ. हां नंतर ते थोडं होईपर्यंत अरे यार काय इथे का आहे माझी दाढी का अशी कर्ली टाईप काय आहे मला कळत नाही. मला वाटतं की आता मला असं 1-2 आठवड्याचं थोडंसं सुट्टी भेटली पाहिजे. मी पूर्ण क्लीन शेवच करतो भाई. नंतर म्हणजे कसं प्रॉपरली येऊन जाईल. तसं काही येणार नाही, वेगळी गोष्ट आहे. हे असंच येऊन जातं. त्याला आता मला पहिला शेप देतो जोपर्यंत मला लगातार 1-2 दिवसाची 1-2 आठवड्याची सुट्टी नाही भेटत. हां एकदा काय ते 1-2 आठवड्याची सुट्टी भेटली तर मी एकदा क्लीन शेव करतो. कारण की मी एकदा क्लीन शेव करून आलो तर भाई मग मला काही ही जगायला देणार नाही. भाई माझी मित्रच जगायला नाही आणि ते वेगळे माझा कॉन्फिडन्स एवढा लो करतील. पण स्टील असं काय नसतं. पण भाई हां अगर मी ह्या लुकमधून डायरेक्ट असं क्लीन शेवमध्ये आलो तर भाई मला सोडणार नाही. आणि कोण कॉल कर भाई. आजचा पूर्ण दिवस भले कसा पण गेला, म्हणजे आजचा पूर्ण दिवस झाला नाही. आता अर्ध्या 1 तासानंतर घरी जाईन. विचार करतो भाई किती दिवस झाले म्हणजे स्कूल फ्रेंडला नाही भेटलो आहे. आणि ऑफकोर्स भाई प्रकाश, ओम, राज ह्या लोकांना तर भेटलोच नाही आहे किती दिवस झाले. तर ट्राय करेन थोडं त्या लोकांना भेटून थोडं टाईम स्पेंड करू. कारण की भाई एक टाईम होता डेली भेटायचो भाई. कारण स्कूलचा फ्रेंड आहे तर आम्ही रोज रात्री भेटतोच, ती वेगळी गोष्ट आहे. आणि आता थोडं कमी झालं आहे. पण स्टील यार जे पण प्रकाश, ओम, राज आहेत ते ट्युशनचे फ्रेंड आहेत ते रोज डेली भेटायचे. पण आता काय माहिती एक भाई कोण कुठे दुसरीकडे जातो, एक इव्हेंट मारतो, एक कामामध्ये बिझी आहे, एक स्टडीमध्ये बिझी आहे. मी भाई सगळे वेगळे झाले. आणि जेन्युइनली ते मी रील बघत राहतो ना की एक टाइम के बाद कोई नहीं मिलेगा, सब अपने अपने काम में बिझी हो जाएंगे. भाई ते कुठेतरी आता हिट करते. म्हणजे भाई कोण भेटतच नाही लिटरली. मी स्टील आता घरी जातो, एडिट करतो, मग परत जरा झोपतो, मग झोपून उठल्यानंतर जेवतो, मग परत झोपतो, मग सकाळी परत 5-5:30ला उठा, मग या भाई कॉलेजला, मग तीच बकचोदी करा. हेच सगळं चालू आहे. मित्र खूप गरजेचे मी सांगतो तुम्हाला. आता भले तुम्हाला ते फिलिंग येते की का मी ह्यांच्यासोबतच टाईम स्पेंड करतो आणि हे ते वगैरे, ही फिलिंग मला पण यायची. पण आता भाई कोण भेटतच नाही ना मला. तर भाई लिटरली वाटतं काहीतरी मिसिंग आहे. फक्त तेच काम करणं आणि तेच स्टडी करणं, तेच काय पण तुम्ही करता ते भाई गुड इनफ नाही आहे जेन्युइनली. भाई आत्ता मला वाटतं की खरं भेटले पाहिजे. भले कॉलेजचे फ्रेंड आहेत त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करतो, पण जी बॉन्डिंग माझ्या चाइल्डहूड फ्रेंडसोबत आहे भाई ती वेगळी आहे. म्हणून मित्र खूप गरजेचे आहे. ठेवा त्या लोकांना. कधीतरी स्वतःहून प्लॅन बनवून पण भाई विचारा त्या लोकांना. मीच विचारतो हे, मीच आता ज्ञान देतो आहे. तर मीच पहिला आता कॉल लावतो सगळ्यांना आणि सगळ्यांना बोलतो भाई आज मिलते और भाई कुछ तो करते. भले 5 मिनट के लिए मिलते बट कुछ तो बात करते. कारण की 5 मिनट का भाई वो 5 घंटे भी हो सकते. तो देखते. मला लास्ट टाईम मला वाटतं राज आणि ओम भाई 2 महिने अगोदर भेटले होते. काय नाही. कैसा है ये सफर